इशारा केलेला आहे. या ठिकाणी चेकिंग होते रनआउटसाठी. सर सर हां सुबोध सर, या ठिकाणी बघितलं जातंय सुबोध सर आहेत थर्ड अंपायर. रनआउटचा या ठिकाणी अपील आहे आणि पाहूया ग्राउंडेड की काय. नॉट आउट, नॉट आउट. आताची एक रन ना, बाईज. ओके, रोहित पड्याल एक चांगला तगडा गोलंदाज गवसलेला आहे टोळवाडी संघाला. या 2025 मध्ये पहिल्यांदाच त्याला आम्ही पाहतोय. तसं बघायला गेलं तर रोहित पड्याल हे गोलंदाजाच्याच घरातनं आलेले आहेत, कारण त्यांचे चुलते देखील संघासाठी चांगली गोलंदाजी करतात. नवनाथ पड्याल. रोहित हा डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळं अतिशय वेगवान गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. या ठिकाणी धावसंख्या 2. लेफ्ट हँड बॅट्समन अर्जुन, पहिल्यांदाच पाहतोय या मुलाला मी. चांगल्या खेळाडूंची खाण आहे मराठवाडीकडे. आणि हा टोलवलेला हवेमध्ये चेंडू आणि हा जेलचे मारुतीने कॅच पकडलेले आहे मला वाटतं. मारुती जाधव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित पड्याल. पहिला विकेट या ठिकाणी डावखुरा फलंदाज अर्जुन तंबूच्या दिशेने गेलेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत 46 नंबर, जर्सी नंबर 46. कोण आहे? हां, आदर्श. आदर्श आलेले आहेत. त्यांचा आदर्श आपण घेण्यासारखा आज पहिल्यांदाच बघतोय. आदर्श अजय नाही आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. आदर्श यादव या ठिकाणी हजेरी लावलेत. रजिस्टर आहे ना? व्हेरी गुड. आमचा भाचा सांगतोय ते सगळे रजिस्टर आहेत. आदर्श प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतात. लकी नाही आहेत मला वाटतं. रवी आलाय ना? लकी एक गुणी गोलंदाज फलंदाजी लकीकडनं शिकावी. पुन्हा एकदा रोहित आणि हा खोलवर टप्पा टाकलेला चेंडू. बॅट्समॅनला जे एक्सपेक्टेशन होतं की बाउन्स होईल बॉल, परंतु बॉल खालीच राहिला आणि एक चोरटी धाव घेतलेली. आदेश आत्ता आलाय तो कडकडीत बॅट्समॅन प्रकाश यादव. चेंडू आणि हे जेलचित. दीपक साळुंके काही जेल सोडणार नाहीत. चांगले खेळाडू आहेत दीपक. आत्ता आले ते आपले रवी. मूर्तीलान कीर्तिमान म्हणतात तसा हा खेळाडू आहे आपला रवी यादव. प्रकाशांची जागा घेण्यासाठी रवी यादव आलेले आहेत. चिवट फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू कित्येक वर्ष झाले मराठवाडी संघाकडून सह्याद्री पठारावरती खेळतोय. ना ॲटिट्यूड ना कोणता घमंड आपल्या गेमवरती असणारा हा खेळाडू आहे. सर्वांशी मैदानाच्या बाहेर देखील मिळून मिसळून वागणारा हा माणूस. आणि आता गोलंदाजी करतील मला वाटतं रोहित पड्याल चालू आहे गोलंदाजी त्यांची. सामना करतील रवी आणि हा चोलवलेला आहे फाईन लेगच्या दिशेने चेंडू. 1 बाउन्स सीमा पार, चौकार. चांगली फटकेबाजी. आणि मला वाटतं रवी हे टोळवाडीचे जावई आहेत, त्यामुळं या ठिकाणी चांगलीच फलंदाजी करण्याचा इरादा आहे मला वाटतं त्यांचा. सासरवाडीला दणका देण्याचा विचार आहे. बॉल द्या, बॉल गेला. प्लीज गिव. जुना कसा? हा, 1 ओव्हर संपली. जुना बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 7. 2 गडीच्या मोबदल्यात 7. प्रकाश यांनी काहीची घाई केली, कारण प्रकाशसारखा फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावणं फार गरजेचं होतं. कारण अजय नाही आहे, लकी नाही आहे, त्यामुळे तुम्ही थांबणं फार गरजेचं होतं. विजय यादव त्यांचे टीम व्यवस्थापक आणि खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत.
तर त्यांनी या ठिकाणी टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित राहणं गरजेचं होतं, कारण त्यांनी स्पॉन्सरशिप देखील केलेले आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागतच आहे, परंतु टीमला सपोर्ट करण्यासाठी यायचं होतं. त्यांनी आज आज उपलब्ध नाही आहेत. नो प्रॉब्लेम. आता आलेत ते दिलीप पड्याल. पड्याल आलेत, दिलीप पड्याल. दिलीप पड्याल. सामना करतील आदेश. बघूया कोणत्या प्रकारचा आदेश दिलीप यांना देत आहेत. मराठवाडी संघाकडून आदेश यांनी टोलवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने एकच धाव, लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव. धावसंख्या 8. पुन्हा एकदा सज्ज दिलीप पड्याल टू रवींद्र यादव. हो, भिरकवण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि हा एक निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकला, खोलवर टप्पा. बॅट्समॅन यांना कळलेला नाही चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा दिलीप टू रवी. ऑफसाईडच्या दिशेने तोलवलेलं आहे. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन होता, त्यामुळे चेंडू जाणार सीमा पार. चौकार. चांगला खेळून काढला, ऑफसाईडला टाकला होता चेंडू. थर्डमॅनच्या डोक्यावरनं मारला, चेंडू गेला सीमा पार. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु अयशस्वी झालेला आहे. धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 12. रवी अशाच पद्धतीचे गॅप शोधून काढणार. तुम्ही कोणत्या, आता त्या ठिकाणी मला वाटतं विकी गेलेत. विकी हा एक देखील गुणी फलंदाज आहे, तेवढा तो गुणी माणूस देखील आहे. विकी नम्रपणे वागणारा हा माणूस मैदानाच्या बाहेर देखील नम्रपणेच वागतो. चला टाइमपास नको. अजून 3 मॅच आहेत. टाइमपास नको सर. कमान स्पीड अप. पुन्हा एकदा दिलीप. दिलीप टू रवी आणि लेग साईडला टोलवलेला आहे आणि त्या ठिकाणी खेळाडू लावलेला आहे फिल्डर, त्यामुळे 2च धावा आणि हा रनआउटचा चान्स आणि हा रनआउट मिस केलेला आहे. गचाळ फिल्डिंगचा नमुना या ठिकाणी पेश केला तो सूरज यांनी. या ठिकाणी रनआउट झाला असता, रवी वाचला. बाल बच गए. धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 14. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी दिलीप. आणि हवेमध्ये फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच घेतलेले आहे. सुरेश शिंदे स्कॅनर प्लीज. धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या झालेली ती 15. पुन्हा एकदा दिलीप पड्याल टू आदेश. आदेश सोडलेला आहे आणि हा चेंडू सीमापार षटकार. 21 धावा. पहिला चेंडू मिडल झालेला आहे मराठवाडी संघाकडनं, जो परफेक्ट क्रिकेटिंग शॉट खेळला गेला आता आदेशांच्या बॅटमधून. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झाल्या. 2 विकेट देखील त्यांनी गमावलेले आहेत, परंतु आदेश यांनी जो काय स्ट्रोक खेळलेला आहे तो जर शेवटपर्यंत उभा राहिला आणि जर मिडल केला तर बॉल सीमापारच होणार. टोळेवाडी संघाची आता डोकेदुखी वाढणार, कारण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झालेले आहेत. आता गोलंदाजी मार्कवर आले ते कोण आहेत? कोण? शंकर साळुंके. त्यांना बढती मिळालेली आहे बघा. त्यांनी दर्शन घेतलेलं आहे मैदानाचं
आणि पहिल्यांदाच गोलंदाजीसाठी आले, त्यामुळं त्यांनी हा बॉल टाकलाय रवी यांना आणि लेग उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येमध्ये भर अतिरिक्त धावेने. धावसंख्या 22. 2 गडी बाद, 22 धावा. पुन्हा एकदा रवी सज्ज. हवेमध्ये खेळलेला आहे आणि दिलीप पडेल यांनी झेल टिपलेला आहे. रवी यांना माघारी धडलेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी महेश, नितीन. हा एक चांगला बॅट्समॅन आहे. खेळपट्टीवाल्यानंतर एकदम बिझी असतो, एका जागेवर उभा राहून खेळत नाही. जर का बॉल कनेक्ट झाला, जायचीवाडीमध्ये रपारप फटके मारले होते, चेंडू सीमा पार केले होते, त्या पद्धतीचे आता काहीतरी इथं कोशिश करणार आहे ते नितीन. त्यांना चान्स खूप कमी दिला जातो. काय बॅट स्विंग अँड नो. थ्रो गोलंदाज बाद केला जातोय आणि धावसंख्यामध्ये भर 6. किती धावा? 28 धावा झालेत. नाही, आत्ता आले ते दीपक गोलंदाजीसाठी. दीपक साळुंके. नितीन यांचा बॅट स्विंग आहे ना, तो खतरनाक आहे. जर का चेंडू चिपकला बॅटला तर नक्कीच बाहेर जाणार. दीपक साळुंके. आवाज करता येतो तसा? आता केलेलं तसं बोललं. सबस्टिट्यूट. स्पीड अप प्लीज अंपायर. चला, टोळवाडी टाइमपास जास्त होते. दीपक गोलंदाजी करतील नितीन यांना आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलवले. चेंडू गेलाय तडम्यांच्या दिशेने. केवळ एकच धाव. आता आले ते आदेश यांनी जो काही आता मागच्या ओव्हरमध्ये जो काही खेळला षटकार, त्याच पद्धतीची फलंदाजी मराठवाडीला अपेक्षित असणार आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने आणि विकी फंबल झालेले आहेत. 2 धावा नक्कीच या ठिकाणी घेतल्या जाणार. 2 धावापासून रोखू शकत नाही. मराठवाडी धाव संख्या झाली ती 31. 3 गडी बाद 31 धावा मराठवाडी संघाच्या. पुन्हा एकदा दीपक सामना करतील. काय फटका आहे, अप्रतिम फटका. हाय अँड हँडसम बिहाइंड द बाउंड्री लाईन. 2 सिक्सर आपल्या बॅटमधनं. काय बॅटिंगचा नमुना पेश करतायत. अजय यांची जागा भरून काढतायत आदेश. मगाशी एक आदेश सोडला त्यांनी दिलीप यांना आणि आता इथे दीपक यांना. धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. धावसंख्या 37. पुन्हा एकदा आणि त्या उद्ध्वस्त करून घेतलेल्या आहेत, कारण हा शॉट खेळण्याची काही गरज नव्हती. तुम्ही सरळ बॅटने तुम्ही खेळताय चांगले. नको तो फटका मारून संघाला गोत्यामध्ये आणण्याचा हा प्रयत्न. त्यांची जागा घेण्यासाठी आता येत आहेत ते कैलाश लस्सीवाले. कैलाश यादव या ठिकाणी आलेले आहेत आदेशांची जागा घेण्यासाठी. आणि दीपक हे मला वाटतं त्या अगोदरच्या गोलंदाजांना थ्रो दिलं, त्यांची ती ओव्हर पूर्ण करतायत दीपक. ओव्हर संपलेले.
डॉट डॉट. आता किती ओव्हर किती झाले? 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 37. तसं बघायला गेलं तर टोळवाडी संघाकडून एक गोलंदाज थ्रो निघाला, तरी पण चांगल्या धावसंख्येवर अंकुश लावलेला आहे. 2 मोठे फटके आले होते मराठवाडी संघाच्या बॅटमधनं, आदेशच्या बॅटमधनं. आता आले ते काशीनाथ. काशीनाथ एक चांगली गोलंदाजी करतात. काठीमध्ये शिवशक्ती आळीला पराभूत करण्यासाठी मोलाचा वाटा यांचा होता काशीनाथचा. 4 बॉलला 4 विकेट घेतल्या होत्या. या ठिकाणी बघू कोणता नमुना पेश करतायत ते. आणि हा LB खतरनाक चेंडू टाकतात LB, कारण काठीमध्ये देखील त्यांनी ना 3 LB घेतले होते आणि एक कॅचआउट होता. त्यांचा मुनाफ पटेल स्टाईलमध्ये गोलंदाजी आहे, बरोबर बुंद्यामध्ये. आणि नितीन यांना घाई गडबडीतच आले होते आणि घाई गडबडीत परत गेलेले आहेत. आता आले ते शरद यादवच पिंच हिटर युसुफ पठाण समजले जातात. जोरदार बॅटिंग करतात. पुन्हा एकदा जोरात आणि हे रन आउट. एवढा लेझी फिल्डर मी बघितला नाही, एवढा आळशी फिल्डर. तसं बघायला गेलं तुम्ही टीमसाठी येत आहे तर तुम्ही एक धाव चोरू शकत नव्हता. आता इथं कारण एक धाव होती ती पूर्ण करायची होती. चला स्पीडअप घ्या. आता आले ते कोण? अंकुश. शरद चांगली फटकेबाजी करतात, परंतु त्यांच्या सुस्तपणाचा फटका त्यांना पडलेला आहे संघाला. पुन्हा एकदा काशीनाथ, चांगला फटका, कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू आणि हा रनआउटचा चान्स आहे या ठिकाणी. आणि रनआउटचा चान्स आहे. सूरज गडबडत आहेत. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 39. स्थिरावल्या धावसंख्या. शरद गेला, आउट झालेला. आणि पुन्हा एकदा रनआउट. तू चल मयाया, तू चल मयाया. आणि कैलाश, अंकुश आउट झालेले. कैलाशांनी त्यांना कैलाश पर्वतावर पाठवलेलं आहे अंकुशांना रनआउट करून. आता त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते दीपक. काशीनाथ, तू कैलाश. पाहूया. आणि हा आणि चौकार. अतिशय गचाळ विकेट ही पण म्हणावी लागेल. एवढी सुंदर गोलंदाजी करतायत काशीनाथ आणि तुम्ही बॉल सोडतायत. सूरज पण एक चपळाई त्यांच्यामधली नाहीशी होत चालली आहे हळूहळू. पुन्हा एकदा काशीनाथ. आणि हा मला वाटतं मिडॉनला झेल सुटलेला आहे आणि हे रन आउट. सर्व 4 षटकं संपलेले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 झालेले. 45चं या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे मराठवाडी संघानं टोळवाडी BCC समोर. पण टोळवाडीकडे देखील तडाखेबंद फलंदाजी आहे, कारण मराठवाडीनं हाराकिरीमध्ये आपल्या विकेट गमावल्या आणि त्याचा फटका संघाला बसलेला आहे या ठिकाणी. चेंडू घ्या, चेंडू. टॉसला या. चला गावडेवाडी एक्का 11. गावडेवाडी आणि कोण आहे शकते बॉलर कोण आहेत सर? तुम्ही ध्यान द्या की इकडे. अंकुश आहेत बॉलर. पाहूया, मी कधी गोलंदाजी पाहिलेली नाही आहे, परंतु मराठवाडीकडे चांगलेच गोलंदाज असणार, त्यात नो डाऊट.
हा 220 नंबर खेळाडू कुठल्या गावचा असेल मला कळत नाही. एवढा दांडगा नंबर घेऊन आलेला आहे 220 नंबर. मराठवाडीकडे नंबरच खतरनाक आहेत. मला वाटतं शरदचा पण डेंजर नंबर दिसतोय. अंकुश 93 नंबर आणि हा विकीचा प्रयत्न आहे भिरकावून देण्याचा फाईन लेगच्या डोक्यावरनं, परंतु पंचांचा इशारा वाईटचा. विकीला तुम्ही असे चेंडू टाकले तर तुम्हाला नक्कीच ते अनिरुद्ध हिरो गोवारीक स्टँडमध्येच पाठवणार. चला टॉस टाकायला यायचं. टॉस का बॉसमध्ये आलेले आहेत नवनाथ आणि तुमचं कॅप्टन नाव काय? निलेश. यांचा टॉस किशोर शिंदे करतील, मंडळाचे खजिनदार आहेत कारवट मंडळाचे. आणि हा चांगलाच काढलेला आहे गॅप शोधून त्यांनी विकीनी, आणि हा चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. एक अतिरिक्त धाव असे मिळून धावसंख्यामध्ये 5. धावसंख्या 5. कोण जिंकलं टॉस? यक्का सांगा. इथंच सांगायचा निर्णय, गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. शिवशक्ती आणि गावडेवाडी संघाला देखील. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेले ते अंकुश सामना करतील विकी. आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट, सेम शॉट. थोडासा हा तो थर्डमॅनला होता, हा कव्हरच्या दिशेने आहे. चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. धावसंख्या 9. आत्ता खेळाडू बाहेर काढलेला आहे आणि स्वतः प्रकाश गेलेले आहेत. बॅक 3-4. 3 चौके मारलेले आहेत. अकूट टप्प्याची गोलंदाजी करतायत या ठिकाणी. त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते. जवळजवळ समोरचा बॅट्समन आहे तो अमिताभ बच्चन यांच्या उंचीचे दिसत आहेत जवळजवळ. आणि तुम्ही शॉर्ट गोलंदाजी केली तर तुम्हाला नक्कीच ते फिरून मारणार. आणि या ठिकाणी खेळाडू ऑफसाईडला बाहेर काढलेला आहे. गोलंदाजी झालेली एक साईडला. पुन्हा एकदा विकी. चला फास्ट जरा स्पीडअप घ्या. साईड चेंज केलेले आहे गोलंदाजाने. या ठिकाणी रिदम चुकला त्यामुळे 3 चौके खाल्ले वाटतं. पाहूया कमबॅक करतायत का. आणि हा मोठा फटका खेळण्याच्या नादात पवेलियनच्या दिशेने झेलचित झालेले आहेत. चांगला झेल विकेट ही आदेशांनी घेतल्या. चले जावचा आदेश दिलेला आहे विकी यांना. चला स्पीडअप घ्या. भैरवनाथ टोळेवाडी या फास्टमध्ये. आता त्यांची जागा घेण्यासाठी आलेले अंकुश तो रोहित दीपक. आणि दीपक यांनी टोलवलेला चेंडू आणि कदाचित हा सीमापार चौकार. काय गोलंदाजी भरकटलेली दिसते. आणि धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 चेंडू झाले. अजून एक चेंडू शिल्लक आहे. सॉरी, 4 चौके खाल्लेत या ठिकाणी अंकुश यांनी. आज रात्रभर विचार करायला भाग पडेल अंकुश यांना. परंतु आणि हा पुन्हा एकदा षटकार. अतिशय भेदक गोलंदाजीची आवश्यकता होती, कारण 45 रन देखील टवळेवाडी समोर टार्गेट मोठं होतं. आणि आत्ताच इथे 23 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत त्या अंकुशांनी. आणि पहिल्यांदाच मी बघतोय अंकुशांना तयार व्हायला लागेल, कारण असे युवा गोलंदाज आहेत जे प्लेन आहेत, त्यांच्यावर मेहनत घेणं प्रत्येक टीमचं काम आहे. कारण त्यांना एका मॅचमध्ये मार पडला म्हणून त्यांना हरवून तुम्ही चालणार नाही. कारण असे खेळाडू जपणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्यांना गाईडलाईन केली पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे. दीपक आलेत, सामना करतील रोहित पड्याल. आणि माझ्या समोर आहे 1388. हा पण एक रहस्य काय आहे मला बघायचं आहे. खतरनाक नंबर प्रत्येकाचे आहेत. एक जबरदस्त जर्सी आहेत त्यांच्या. प्रत्येकाचा एक ब्रँड आहे, तो स्वतः क्रिएट करायचा असतो.
रोहित पड्याल. रोहित पड्याल मला वाटतं पहिला चेंडू खेळतायत. सगळे चेंडू तर मला वाटतं विकी यांनीच खेळले आणि बाकी 2 चेंडू दीपक यांनी खेळले. चला टाइमपास नको, अंधार पडत आले, सावली तुमच्या तोंडावर यायला लागली. अजून 2 मॅच बाकी आहेत. आवरा. हो काय क्लास आणि सुंदर, एक नंबर. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे या खेळाडूसाठी, कारण वयाचा विचार करता काय झेल घेतला. इथून एक सुंदर झेल आम्हाला या ठिकाणी दिसलेला आहे. जबरदस्त झेल, कौतुक करावं तेवढं थोडंच आदर्श घेतला पाहिजे या रवी यांच्याकडनं. सगळ्यांना टाळ्या वाजवायला भाग पडलं ते रवी यांनी. कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण खूप वर्ष झाले मी त्याला बघतोय. आपला खेळ करायचा, मस्त एन्जॉय करायचा, एवढंच काम रवीने आजपर्यंत केले. कोणालाही दुखवलेलं नाही मला वाटतं, कारण एक चांगली खेळी करतो, बॅटिंग करतो, गोलंदाजी करतो आणि फिल्डिंग आज आपण पाहिली. एक चांगला झेल घेतला मला वाटतं रोहित त्यांनी. चांगला क्रिकेटिंग शॉट खेळला होता आणि आत्ता इथे टोळवाडी गडबडण्याच्या दिशेने चाललेले. गडबड होणार टीममध्ये, कारण एक विकेट आत्ता टाकायची काही रोहितला गरज नव्हती. 23 धावा एका पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, कारण रोहित असा आहे की एका षटकामध्ये देखील सामना फिरवू शकतो. पुन्हा एकदा कोण आहे गोलंदाज? दीपक आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मराठवाडी संघाकडनं. जरी अंकुशने धावा 23 खर्च केल्या असल्या तरी पण आम्ही कमी नाहीत असं हा दीपक दाखवतोय. रोहित सारखा चांगला फलंदाज तंबूच्या दिशेने पाठवला दीपक यांनी. काय कॅच घेतली रवी यांनी. सगळ्या भूमिकेमध्ये कामगिरी करतायत प्रकाश. आणि पुन्हा फ्लॅट डिलिव्हरी, सिक्सर. एस्टो सिक्सर, कंपनी एस्टो आहे त्या ठिकाणी मारत. चला चेंडू द्या. हां तेच द्या, जुनाच द्या की. हां दे. धाव संख्या झाली ती 30. 15 धावा या ठिकाणी हव्या आहेत. चेंडू टोटल शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 15 असं समीकरण आले. 23 धावा जर खाल्ल्या नसत्या तर या ठिकाणी मराठवाडीनं फायटिंग केलीच असती टोळवाडी बरोबर. दीपक याने शॉर्टपिच गोलंदाजी चालू आहे. त्या ठिकाणी हवेमध्ये खेळतात. 2-2 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्यात. दीपक यांच्या बॅटमधून 2 धावा आलेले. धावसंख्या आहेत धावसंख्या 32. या षटकातला शेवटचा चेंडू. आणि हा फाईन लेगच्या दिशेने चौकार. ज्यांनी स्पॉन्सरशिप केले आमचे खिवशीगावचे सुभाष जाधव, सुरेश शिंदे, त्यानंतर आता मला वाटतं रवी आलेत, ज्यांनी ते एक चांगला झेल टिपला, ज्यांनी संघाच्या धावसंख्येमध्ये हातभार लावला, ते रवी. लाख मोलाचं ज्यांचं सहकार्य लाभले ते रॉबिन चषकसाठी आपल्याला सुरेश शिंदे कारवड, सुभाष जाधव खिवशी, नितेश सपकाळ घाणबी, हनुमान जानू पवार जायचीवाडी, सुभाष
माटेकर, अद्विक बबन कदम, या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आणि हा चांगला शॉट आहे, खूप चांगला शॉट खेळलेला आहे, ज्याला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट बोलतो आपण, जो विराट कोहली खेळतो, जो रोहित शर्मा खेळतो, असा हा शॉट निघालाय बॅटमधून. दीपक आहे आपला सूरज यांच्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 40. फक्त आणि फक्त 5 धावाची आवश्यकता आहे आणि आत्ता कमबॅक करणं मराठवाडीला अशक्य आहे. आणि स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव तर नक्कीच, 2 धावा या ठिकाणी जमा करतायत. आत्ता फक्त आणि फक्त 3 धावाची आवश्यकता.